एक मुलगा वयाच्या 3ऱ्या वर्षी दिसणं गेलं. वयाच्या 15व्या वर्षी त्याने एक अशी लिपी तयार केली जी आजही जगभरातल्या कोट्यावधी अंध लोकांचं आयुष्य बदलते. त्या मुलाचं नाव होतं लुईस ब्रेल. नमस्कार, मी तेजल. साहित्य मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. लुईस ब्रेलचा जन्म 1809 साली फ्रान्समध्ये झाला. वयाच्या 3ऱ्या वर्षी त्याच्या वडिलांच्या वर्कशॉपमधलं एक टोकदार हत्यार खेळताना त्याच्या डोळ्यात घुसलं. त्यामुळे दोन्ही डोळ्यांना इन्फेक्शन झालं आणि वयाच्या 5व्या वर्षी तो पूर्णपणे आंधळा झाला. वयाच्या 10व्या वर्षी तो पॅरिसच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड यूथमध्ये दाखल झाला आणि तो त्या शाळेत दाखल होणारा सगळ्यात लहान विद्यार्थी होता. तिथे त्याला कळलं की अंध लोकांसाठी फक्त 3 पुस्तकं आहेत, कारण त्या काळी अंध लोक मोठ्या उठावदार अक्षरांवर बोटं फिरवून वाचायचे. हे खूप कठीण आणि खूप वेळखाऊ होतं. त्याचवेळी त्याला चार्ल्स बार्बियर यांनी तयार केलेल्या नाईट रायटिंग सिस्टीमबद्दल कळलं, जी फ्रेंच सैन्यात रात्री अंधारात संदेश पाठवण्यासाठी वापरली जायची. या सिस्टीममध्ये 12 डॉट्स होते. ब्रेलने या सिस्टीममधून प्रेरणा घेतली आणि 12 डॉट्स अर्ध्यावर आणून फक्त 6 डॉट्सचा सेल तयार केला. वयाच्या फक्त 15व्या वर्षी 1824 साली ब्रेल लिपी जन्माला आली. 6 डॉट्समधून 64 वेगळ्या कॉम्बिनेशन्स शक्य होत्या. अक्षरे, आकडे, विरामचिन्हे सगळ्यासाठी पुरेसे. आणि हे डॉट्स कागदावर मागून दाबून तयार करता येत होते, म्हणजे अंध लोक लिहूही शकत होते. पण एक दुःखाची गोष्ट, शाळेच्या नव्या संचालकाने 1840 साली ही लिपी बंद केली. त्याला भीती होती की सगळे अंध लोक जर वाचायला शिकले तर शिक्षकांची गरजच उरणार नाही. परंतु 1950 साली युनेस्कोने ब्रेल लिपीला जागतिक मान्यता दिली आणि 2005 साली तिला जगातली एक कायदेशीर भाषा म्हणून घोषित केलं. आज जगभरातल्या 130 पेक्षा जास्त भाषांमध्ये ब्रेल लिपी उपलब्ध आहे. एका अंध मुलाने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी जे केलं ते आज कोट्यावधी लोकांचं जग उजळवत आहे. असंच अजून डिकोड करूया, अजून जाणून घेऊया. तोपर्यंत साहित्य मराठीला नक्की फॉलो करा.